मकर संक्रांतीच्या निमित्त आपण सगळेच जण भोगीची भाजी बनवतो. पण ही भोगीची भाजी बनवत असताना बरेच जण त्याला वाटण करून बनवतात. तर आज मी तुमच्यासोबत एकदम झटपट बनणारी आणि एकदम चविष्ट अशी ही भाजी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर भोगीची भाजी बनवत असताना जे आपण वाणासाठी भाज्या वापरतो त्या भाज्या आपण इथे वापरणार आहोत. तर त्यासाठी इथे मी घेत आहे गाजर, हरभरा, वालाच्या शेंगा, वांगे, पेरू, बोरं आणि शेंगदाणे आणि तीळ. तर चला मग माझ्यासोबत आपण ह्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये थोडं जास्तच तेल घातलेलं आहे, कारण थोडी चमचमीत भाजी असली की खायला खूप छान लागते. तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मी 2 मोठे मोठे कांदे कट करून घालणार आहे. हे कांदा मी आता छान असा तळून घेणार आहे. कांदा छान गुलाबीसर तसा तळला गेला की त्यामध्ये मी तर छान खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं जिरे आणि लसूण अद्रकची पेस्ट घालणार आहे. ही पेस्ट घातल्यानंतर आता छान असं हे तळून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण कांदा यासाठी घातला कारण सुरुवातीला तुम्ही ही लसूण अद्रकची पेस्ट जर घातली असती तर ती जळाली असती. तर त्यासाठी आपण सुरुवातीला कांदा तळून घेणार आहोत आणि मगच ही पेस्ट यामध्ये घालायची आहे. आता आपल्याला ही फोडणी तळल्यानंतर यामध्ये घालायचं आहे कच्चे शेंगदाणे आणि तिळाचा कूट इथे घालणार आहोत. तर हा कूट वापरण्यासाठी इथे मी अजिबात तीळ आणि शेंगदाणे भाजलेले नाही. आपण इथे कच्चे शेंगदाणे आणि तीळ यामध्ये वाटून छान असायची बारीक पूड याच्यामध्ये घालायची आहे, म्हणजे आणि छान घट्ट असा रस्सा येतो. ही पूड छान अशी तळून घेतली की आपण यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मसाले आणि तिखट. कच्चा कूट घातल्यामुळे इथे मी त्याला छान असं तळून घेत आहे, म्हणजे याच्यात कच्चा पाण्याचा राहत नाही आणि मस्त असा हा तळला जातो. तर व्यवस्थित तळून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे यामध्ये हळद घालायची आहे. त्यानंतर लाल तिखट घालत असताना 1 ते 2 चमचे लाल तिखट घाला, म्हणजे भाजी छान तरीदार तर होतेच आणि चमचमीत तिखट अशी होते. त्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 ते 2 चमचे घरगुती मसाला. तर ही भाजी बनवणं खूप सोपी आहे. आता हे मिश्रण छान एकत्रित करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. हे परतत असताना आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजे पाणी घातल्यामुळे याला छान अशी तर्री येते. थोडंसंच पाणी घाला म्हणजे तर्री छान येते. सुरुवातीला थोडंसं पाणी घातल्यानंतर आपण आता हे मिश्रण छान एकत्रित फिरवून घेणार आहोत आणि यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून याला तर्री सुटू देणार आहोत. असं केल्यामुळे भाजीला छान अशी तर्री येते. या मसाल्यात तरी काढत असताना गॅस कमीच ठेवावा, म्हणजे मसाला अजिबात जळणार नाही आणि छान अशी तर्री इथे येते. त्यानंतर आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे व एकदा छान असे हे परतून घेणार आहे. तुम्ही जर बघितलं इथं भरपूर अशी तर्री आलेली आहे आणि आता भाज्या मी त्यामध्ये घालून घेणार आहे. तर मी सुरुवातीला वांगे तसेच घेतलेले होते, तर आपण आता इथे कट करून धुवून यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर यामध्ये आपण ज्या घेतलेल्या भाज्या होत्या त्यामध्ये पेरू, बोर घालत असताना 1 ते 2 बोर त्यामध्ये फोडून घाला, म्हणजे त्याची आंबट गोड चव या भाजीमध्ये उतरते. त्यानंतर यामध्ये गाजराचे तुकडे घालणार आहोत, हरभऱ्याचे घट्यांची दाणे म्हणजेच हरभरे घालणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत वालाच्या शेंगा. आता हे सर्व मिश्रण एकत्रित छान असं हलवून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. या सर्व भाज्या छान एकत्रित करून घ्यायच्या आणि छान असं परतून घ्यायचं आहे. या तेलामध्येच आणि मसाल्यामध्ये परतून घेतल्यामुळे याला छान असा कलर येतो. सर्व छान एकत्रित केल्यानंतर आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्हाला घट्ट पातळ कशी हवी आहे ही भाजी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालायचं. तर भाजीमध्ये आता मी भरपूर प्रमाणामध्ये पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला ही छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर सुरुवातीला गॅस फुल ठेवून आता ही भाजी छान फुल गॅसवरती 2 ते 3 मिनिट उकळून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे सर्व भाज्यांचा अर्क ह्या भाजीमध्ये उतरतो आणि ही भाजी खायला खूप छान अशी लागते. त्यामुळे फुल गॅसवरती तुम्ही 1 ते 2 मिनिट याला छान असं उकळा येऊ द्या. छान उकळल्यानंतर भाज्यांचा अर्क यामध्ये उतरतो. त्यानंतरच गॅस कमी करून त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 4 ते 5 मिनिटांमध्ये ही भाजी इथे तयार होते.
साध्या सोप्या पद्धतीने पण एकदम चविष्ट होणारी ही भाजी तुम्हीसुद्धा करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा. तर ही भाजी तुम्ही छान बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भातासोबतही खाल्ली ना तर ही खूप छान अशी लागते. त्यामुळे नक्की ट्राय केल्यानंतर तुम्हीही खाऊन बघा. आणि जर तुम्हाला माझ्या ही रेसिपी आवडत असतील ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व तसेच भोगी व मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.